नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सोयाबीन पुलाव कसा करायचा ते पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुलाव बनवण्यासाठी मी सुरुवातीला 3 कप तांदूळ घेत आहे. तांदूळ कोणताही तुम्ही घेऊ शकता, ज्याचा भात मोकळा होतो असा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. तर याच्यामध्ये मी पाणी घालून 2 ते 3 वेळेस तांदूळ स्वच्छ असा धुवून घेते, जेणेकरून याच्यावरची जी धूळ आहे तर ती निघून जाईल. आणि आता याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून याला मी भिजत ठेवत आहे. तर तोपर्यंत गॅसवरती मी पाणी उकळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 2 कप छोटेवाले सोयाबीन घालत आहे. पाणी उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालते आणि हे एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून घ्यायचं आहे. त्यापूर्वी एकदा मी पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेते. आता हे बाजूला ठेवते. तोपर्यंत आपण ताजा मसाला बनवून घेऊया. तर त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा बडीशोप घेते, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे घेते. आता हे आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, मिक्सरवरती हे तिन्ही गोष्टी मी बारीक वाटून घेतलेल्या आहेत. तर आता त्या एका छोट्या वाटीमध्ये मी काढून घेते. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची घ्यायची आहे, 1 चमचा आल्याचे काप घ्यायचे आहेत आणि 1 चमचा म्हणजे साधारण 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेते आणि हे सुद्धा मिक्सरवरती वाटून बाजूला ठेवते. आता आपले सोयाबीन छान मऊ झालेले आहेत. तर मी खाली काढून थंड करून घेतलेले आहेत आणि आता याच्यातील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मी या पद्धतीने पूर्ण असं हाताने प्रेस करून याच्यामधील संपूर्ण पाणी काढून घेत आहे. तर आता आपले सोयाबीनमधील पाणी काढून तयार आहे. तर आता याला आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. तर त्यासाठी मी फ्रेश दही घेते, एक छोटीशी वाटी. दही शक्यतो आंबट घेऊ नये, नाहीतर पुलावला टेस्ट येत नाही. तर आता याच्यावरती मी हळद घालते, लाल तिखट घालते, 1 चमचा गरम मसाला घालते. याऐवजी तुम्ही पुलाव मसाला सुद्धा घालू शकता. आता इथे मिक्सरमध्ये आपण वाटून घेतले जिरे, बडीशेप आणि धणे, तर याची पावडर घालते. थोडंसं आलं लसूण पेस्ट घालते, कारण आपण याची सुद्धा दुसरं वाटण बनवलेलं आहे. आणि आता हे संपूर्ण मसाले या सोयाबीनला लागावेत यासाठी आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं सोयाबीनला मॅरिनेशन छान होतं. आणि हे 10 ते 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवते. तोपर्यंत मी मोठी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला कच्चा मसाला घालायचा आहे. तर त्यामध्ये मी पत्री घेतलेली आहे, लवंग घेतली, छोटी वेलची घेतलेली आहे, दालचिनीचे तुकडे आणि मिरे घेतलेले आहेत. इथे खडे मसालेसुद्धा ऑप्शन आहे, तुम्हाला तुम्ही हवे ते घेऊ शकता. आता कढईमध्ये मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि हे जे खडे मसाले घेतले तर हे संपूर्ण खडे मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत. खडे मसाले मी अगदी 1 ते 2 मिनिटच तेलामध्ये छान हलवून घेते. आता काही भाजी चिरून घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये गाजर आहे, कांदा, टोमॅटो, मटार, कोबी आणि सिमला मिरची आहे. तर तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता. तर आता या संपूर्ण भाज्या मी कढईमध्ये घालत आहे. तर सुरुवातीला मी घालते कांदा, त्याचबरोबर गाजर घालायचं आहे आणि टोमॅटो सोडून सर्व भाज्या मी कढईमध्ये घालत आहे. मटार सुद्धा घालते मी. भाज्या छान फोडणी लागण्यासाठी हलवून घ्यायचे आहेत. आता आपण मिक्सरवरती जी आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण बनवलेलं आहे तर ते घालायचं आहे. आणि याच्यामध्ये घातल्यानंतर सर्व भाज्यांना हे वाटण लागावं यासाठी याला 1 ते 2 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यात घालणार आहोत आपण टोमॅटो, जो बारीक चिरून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट शक्यतो तुम्ही गरजेनुसार घाला. 1 चमचा गरम मसाला घालते आणि सर्व मसाले आणि भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. म्हणजे एक साईडला मसाले आणि एक साईडला भाजी असं होणार नाही. तर हे दोन्ही 1 मिनिटासाठी मी परतून घेतलेलं आहे. आता मॅरिनेशन झालेले आपल्याला सोयाबीन याच्यामध्ये मी घालते. तर सोयाबीन आणि भाज्या सुद्धा छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत.
आता याच्यामध्ये 3 कप आपण तांदूळ घेतला होता पुलावसाठी, तर मी 6 कप पाणी घालत आहे, म्हणजे तांदळाच्या डबल पाणी घालते. आपण हा भात कढईमध्ये करतोय म्हणून मी 6 कप पाणी घालते. तुम्ही जर का हा पुलाव कुकरमध्ये करत असाल तर 3 कप तांदळासाठी त्याच्या दीडपट म्हणजे 4.5 कप तुम्ही पाणी घालू शकता, म्हणजे मोकळा मस्त असा पुलाव होईल. याच्यामध्ये मी मीठ घालते. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण भिजत ठेवलेले तांदूळ जे आहेत तर त्यातील पाणी काढून संपूर्ण तांदूळ मी या कढईमध्ये घालते. तर 6 कप पाणी घातलेलं आहे, तर तुम्ही पाहू शकता 6 कप पाणी याला पुरेसं होतं. पाणी अगदी परफेक्ट होतं. फक्त कुकरमध्ये पाणी कमी लागतं, तर त्यामुळे याला तुम्ही पाणी कमी घालायचं आहे. तर याला मी झाकून ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी 7 ते 8 मिनिटामध्ये आपला सोयाबीन पुलाव बनवून रेडी आहे. खूप छान सुगंध येतोय. तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे. याचा एक ना एक शीत मऊसूत असा मस्त शिजलेला आहे. तर अजून पुलाव गरम आहे. तर जसजसा पुलाव थंड होतो तसतसा याचा एक ना एक शीत मोकळा होतो. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा सोयाबीन पुलाव बनवून तयार आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला जर काही पद्धत आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तोपर्यंत आपल्याला सोयाबीन पुलावसाठी कोशिंबीर बनवायची आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये 5 ते 6 चमचे घट्ट असं दही घेतलेलं आहे. तर दही छान फेटून घेते. यामध्ये चवीनुसार 1 चमचा साखर घालते. आता आपण मिक्स कोशिंबीर करतोय म्हणून याच्यामध्ये मी कांदा आणि काकडीचे बारीक बारीक तुकडे घालते. थोडंसं टोमॅटो घालायचं आहे. हे सर्व मी एकसारखं मिक्स करून घेते. तुम्हाला आवडत असेल तर थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. कोशिंबीर याने छान होते. सर्व असं मी मिक्स करून घेत आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून कोशिंबीर छान अशी ढवळून घ्यायची आहे. तर आपली कोशिंबीर रेडी आहे. सोयाबीन पुलावसाठी ही कोशिंबीर खूप छान आणि टेस्टी लागते. तर तुम्ही या पद्धतीने करून नक्की पहा. आता मी एका ताटामध्ये पुलाव सर्व करते. तर या पद्धतीने मी पुलाव एका ताटामध्ये घेतलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि कोशिंबीरीची वाटी ठेवते. तर ही रेसिपी आवडल्या चॅनलला प्लीज जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.